मांग नको राहू ना, इकून होय ना तू इकडे ये ना पब्लिक मध्ये. ते बाया जोड लेकर बसेल आहेत, त्याचे कधी सुधरतील. बापच जाग्यावर नाही तर अवल्यात कुठून जाग्यावर राहील. ते अवघे पोट्टे इथं आहे ते घुसून राहिलं तिकडे. ज्या बाईनं लेकराले सोबत आणलं त्या बाईनं उभं राहा. एका बाईनं छोट्याशा बाळाला घेऊन आली त्या बाईनं उभं राहा. राय उभी चटकन बाई, कशा भेकाळावं. म्हणून कीर्तनाची गरज आहे. ज्या बाईनं लेकराले सोबत आणलं त्या बाईनं उभं राहा. आजीनं राहू नको, तिच्या मायनं. आजी तर 4-5 लेकरं घेतेत ना तू अंगावर. ते आजी कुठं मिल होत, तिच्या मायनं उभं राहा. सुना मोठ्या हुशार आहेत. अवघं वज देते बुडीच्या उरावर, जायचं मरतो. लेकरं ये बाई लवकर करा हातवर. गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. जरा जोरात आवाज द्या. शहीद बिरसा मुंडा की. शेठ माके साहेबांचा, शहीद शेठ माके साहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, तथागत भगवान बुद्धांचा, दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा, बायको असताना दुसऱ्या बाईवर लाईन मारणाऱ्या हरामखोराचा. बाई धन्यवाद. एकच लेकरू आहे की अजून आहे? एकच आहे. पोरगा आहे की पोरगी? पोरगा आहे. भाग्यवान आहेस तू. आणि तुला जर पोरगी असती, भाग्यवान म्हणजे पोरगी असती, तर तू काय दलिंदर असते का? अहो पोरगा असो की पोरगी असो भाग्यवानच आहे. माय आहे ना, मायचं लेकरू. पोराले पोरीले मार्केट सारखंच आहे. पण त्या गावात जास्त पोराले पोरगा झाला पाहिजे. आनंद आहे बेटा की पोरगी? पोरग झालं पाहिजे. काऊन? तू तर पोरीची जात आहे. पोरग खरं कामाचं राहते की पोरगी? पण कधी दोन्ही कामाचे राहतात त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते. लोक पोरगा झाला की बकरा कापतात. जसे तीर मारले. साडी दे रे ताईले. धन्यवाद दीदी, तुम्ही लेकराले घेऊन आल्या. नाही तर लेकरं आजीच्या अंगावर. आजी शिवाय लेकरं राहतच नाही. आजकाल आजी जवळी लेकर आहेत ते आजी भाग्यवान आहे. थांबरे. ओ गलतीनं झाला काय तुझ्या मायले? ओ गलतीनं झाला काय तुझ्या मायले? बळबळ करू नको. उठ नाहीत तिथून. ते लेटर बुकी वापस घेईन तिथं येऊन. दुसऱ्याचं लेटर बुक तू काऊन घेत? साला गव्हर्नमेंटच्या योजना भट्ट्या भोळ करून टाकला तुम्ही लोकांना. बाबू 2024 इलेक्शन चालू आहे. साडी दे. धन्यवाद. एकच कलर आला का रे? होगा. धन्यवाद बाळा. काय काही बाया म्हणतील मला तर 4 पोरी आहेत, मी काऊन नाही उभी राहील? तू बेअक्कल आहे ना. जिले अक्कल आहे, जिले अक्कल आहे तेच आपल्या पोरा पोरीले शिकवण. जे बेअक्कल लोक आहेत ते शिकवणार नाहीत, फक्त भस भस पैदा करते. पोरगा पाहिजे, पोरगा पाहिजे. आता हे जिल्हा परिषद मेंबर मॅडम बाईच आहे ना, आणि बॉस आहे. आता प्रशासक आहे. खुर्ची गेली. आता खुर्चीचा कायदा गेला. आचारसंहिता. खासदार असला तरी व्हॅल्यू नाही. आमदार असला तुझ्या घरचा. आचारसंहिता असं आहे. मला सांगा, बाई जिल्हा परिषद मेंबर, ग्रामपंचायत मध्ये बाया 9ची बॉडी असली तर 5 लेडीज 4 जेंट्स आणि 10वी बाई. तुमच्या गावची बाई सरपंच आहे. काही माणसाईले किंमत ठेवली की नाही? हे काऊन असं झालं मालूम आहे? बायाले पोरीले पायाखाली तुळवलं. पण ते बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज आले म्हणून या दोन्ही बाया खुर्चीवर बसून आहेत. यायच्या खाली बसणार, यायच्या कृपेनं. नाही तर तुमच्या नवऱ्याची ताकद नसती तुला ग्रामपंचायत मध्ये बसू दिलं असतं. त्या बाईच्या नवऱ्याची ताकद नसते की जिल्हा परिषद मध्ये मेंबर झालं असतं. हे सर्वी मेहरबानी आहे शिवराया आणि भीमराया दोघांनी
आहे दोघांचाही जगी गाजावाजा, एक बहुजनाचा राजा, एक विद्येचा राजा. बाबू, जर हे महापुरुष आले नसते, शिवाजीराजे, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर, माझ्या इमानानं बाबासाहेब आले नसते, संविधान आलं नसतं, तुमच्या बायकाईले तुमच्या नवऱ्यानं, विधवा बाई इकडे येणं, माणसाईत माणसाईत येणं, तुम्ही पळून बसले काय माणसा राजा. आहे दोघांचाही जगी गाजावाजा, बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, राष्ट्रमाता जिजाऊ की. पोराईचा आवाज चांगला आहे बेटा. अरे शिवाजी राजानं स्वतःच राज्य निर्माण केलं, त्याची माय जिजाबाईनं साथ दिली. बाबू, तुम्हाला लेकरं पैदा करायला महत्व देऊ नका. कुमारन कुमारी नसला की मोळके तयारच होतात. काय नवल आहे. अरे आज तर विज्ञानानं एवढी प्रगती केली बाबू, की फक्त बाई असली आणि तिली इच्छा असली की मला लग्न करायचं नाही पण मुलगा झाला पाहिजे. आता विज्ञानानं मेडिकल मध्ये तेही व्यवस्था आहे. टेस्ट ट्यूब बेबी, म्हणजे मालकच पाहिजे असं नाही. दवाखान्यात होते, कारण माझा मुलगा डॉक्टर आहे, मला सांगत राहते तो की बाबा मुलगा मुलगी नसला तर तुम्ही गॅरंटीनं लोकाईले सांगा, बायकोलची घटस्फोट द्यायची गरज नाही, तिलेच लेकरू होते, फक्त डॉक्टरची भेट घ्या. तुमच्या गावात MBBS एक डॉक्टर झाले, 1-2 BAMS आहेत. माझाही मुलगा डॉक्टर आहे, हॉस्पिटल आहे, पण महापुराला सांगितलं जास्त पैशाच्या मागं लागू नको. केवढी बिल्डिंग बांधली तरी कुत्र्याची मौत मरा लागते अवघ सोडून, काहीच नाही. कोणाचे हे घर. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहिला, तोची माझ्या मुलानं त्यानं दर मंगळवार पैसे न घेण्याचा उपवास धरला. 2 वाजेपर्यंत मा मुलगा 50-100 पेशंट काढले तरी फी नाही घेत, आणि औषधी ते मेडिकलले आणून देतात ना ते MR लोक, तेही औषधी देते. त्याला सांगितलं तुझा बाप पैशाच्या मागं लागला काय, पण 68 वर्ष झाले, 17,000 गावात गेलो मी आतापर्यंत. उद्याचा माझा सकाळी 11 वाजता अकोल्यात आदर्श ग्रामपंचायत सरपंच, आदर्श बरं 30% कमिशन खाऊ नये, आदर्श सरपंचाचा 13 सरपंचाचा सत्कार लोकमतनं माझ्याकडून ठेवला. आता मला बोलावलं, मी उद्या सकाळी 11 वाजता अकोल्यात. आता ड्रायव्हरला सांगितलं तू कार्यक्रम लावून दे, तबला वादक करतील किंवा एखादं हुशार पोरगं असेल तिथे